श्री स्वामी समर्थ मित्रांनो, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक श्रीमंत सावकार राहत होता. घरात पैसा पाणी व भरपूर नोकर चाकर सेवेसाठी होते. एके दिवशी त्या सावकाराने त्याच्या मुलीच्या जन्मानिमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला त्याने वेगवेगळ्या शहरातील त्याच्या अनेक घनिष्ठ मित्रांना व नातेवाईकांना आमंत्रित केले होते. परंतु त्याच्या शेजारील गावातच राहणाऱ्या लग्न झालेल्या सख्या बहिणीला मात्र आमंत्रण दिले नव्हते, कारण तिच्या घरची परिस्थिती ठीक नव्हती व तिचे जीवन गरिबीत ती जगत होती. कार्यक्रमाचा दिवस जसा जसा जवळ आला तसा तसा आसपासच्या अनेक गावांमध्ये या आयोजित केलेल्या भव्य समारंभाची चर्चा ही वाऱ्यासारखी वेगाने पसरू लागली होती. अशीच ही चर्चा सावकाराच्या बहिणीच्या कानावर आली. आपल्या भावाला अपत्य प्राप्त झाले व त्याबद्दल त्याने मोठे कार्यक्रम आयोजित केले आहे. हे ऐकून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. कित्येक वर्षानंतर आपल्या भावाला अपत्य झाले व आपण आत्या झालो म्हणून ती फारच खूप खुश होती. कामाच्या घाईमध्ये कदाचित आपला भाऊ आपल्याला होणाऱ्या कार्यक्रमाला बोलवणे विसरला असेल असे समजून तिने भावाच्या आमंत्रणाची वाट न पाहताच भावाच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमाला जाण्याची सुरुवात केली. माहेरी जाण्याची तिची लगबग सुरू झाली. परंतु एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला जायचे आहे आणि आपल्याकडे तर व्यवस्थित चांगले कपडेही नाहीत हे तिच्या लक्षात आले. सासरी घरची परिस्थिती तशी फारशी चांगली नव्हती, त्यामुळे अचानक कपड्यांची खरेदी करणे तिला परवडणार नव्हते. परंतु जेथे जाणार आहोत ते तर आपले माहेरीच आहेत आणि येथे आपल्या जुन्या कपड्यांवरून आपल्याला कशाला काही कोण बोलेल हा विचार करून ती अगदी आनंदाने माहेरच्या कार्यक्रमाला निघाली. शेजारील गावातच आपले माहेर असल्यामुळे पायाखालील रस्ता कधी एकदा संपतोय असे तिला वाटत होते व त्याचबरोबर लगबगीने व आनंदाने तिची पावले माहेरच्या घराच्या दिशेने पळू लागली. घर जवळ येताच तिने पाहिले की आपल्या माहेरच्या घराला सुंदर असे फुलांनी माळांनी सजवले होते. भरपूर दिव्यांनी रोषणाई घरात केली होती. दारापुढे मोठी रांगोळी होती आणि नोकरांची धावपळ सुरू होती. खानावळी आणि पंक्ती उठत होत्या. आपला माहेरचा एवढा मोठा कार्यक्रम पाहून तिचे मन आनंदाने भरून आले होते. कधी एकदा आपल्या भावाला जाऊन त्याच्या अपत्य प्राप्तीबद्दल त्याचे अभिनंदन करते व त्याच्याबरोबर त्याच्या ह्या आनंदात सहभागी होते असे तिला झाले होते. म्हणून ती घाईघाईने घरात प्रवेश करते. घरात शिरताच पाहते की खूप मोठ्या मोठ्या व धनाढ्य लोकांनी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती व त्यांची भेट घेण्यात आपला भाऊ व्यस्त आहे. भावाला भेटण्याच्या आनंदात ती भावाच्या दिशेने धावत जाते व त्याला अभिनंदन करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आपली गरीब व मळकट साडी नेसून आलेली बहीण आपल्या दिशेने येत आहे हे सावकाराच्या म्हणजेच तिच्या भावाच्या लक्षात येते व तो तिच्याकडे दुर्लक्ष करून तेथून निघून जातो. खूप पाहुण्यांच्या आदर सत्कारामध्ये आपला भाऊ व्यस्त असेल म्हणून कदाचित त्याने आपल्याकडे लक्ष दिले नसेल असे समजून ती आपल्या वहिनीची व बाळाची भेट घेते. वहिनी म्हणजेच भावाची पत्नी ती हिला जेवू घालण्याचा आग्रह करते. भाऊ त्यांच्या पाहुण्यांमध्ये व्यस्त आहे तर आपण पहिलं जेवून घेऊ, मग अगदी निवांतपणे त्यांचे अभिनंदन करू असा विचार करून ती जेवणाच्या पंक्तीला जाऊन बसते. आपली बहीण अस्तव्यस्त अवस्थेत व फाटलेली जुनी साडी नेसून एवढ्या मोठ्या लोकांच्या पंक्तीत जेवायला बसलेली पाहून सावकाराला राग अनावर होतो व तो तिचा अपमान करून तिला घराबाहेर हाकलून देतो. माहेरी आनंदाने आलेल्या बहिणीला
जराही कल्पना नव्हती की भरलेल्या ताटावरून आपल्या भावाने आपल्याला का उठवले. आपण गरीब असल्यामुळे आपल्यालाच घरात आपल्याला 4 घासही भावाने खाऊन दिले नाहीत ह्याचे तिला खूप जास्त वाईट वाटते व ती रडत रडत आपल्या सासरी जाण्यासाठी निघते. माहेरातून सासरच्या गावी जाताना तिच्या डोळ्यातून अश्रू काही केल्या थांबायचे नाव घेत नव्हते. एवढ्यात तिला रस्त्यात तिची एक जुनी मैत्रीण भेटते. मैत्रिणीच्या खूपच आग्रह करून विचारल्यावर शेवटी माहेरी झालेली सर्व हकीकत व गरिबीमुळे भावाने केलेला आपला अपमान ती तिच्या मैत्रिणीला सांगते. मैत्रीण सर्व काही शांतपणे ऐकून घेते व तिला व्यवस्थितपणे समजवते की आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी तू खचून न जाता तू तुझ्या मेहनतीने व कष्टाने तुझी ही आर्थिक स्थिती नक्कीच बदलू शकतेस. परंतु तुला ही मेहनत करताना एक नियम मात्र कायमचा लक्षात ठेवावा लागेल. बोल, तयार आहेस का? असे मैत्रिणीने विचारताच सावकाराची बहीण म्हणते, हो, मी कष्ट करीन आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तू सांगितलेला नियम मी नेहमी लक्षात ठेवेन. पण नियम कोणता आहे? मैत्रीण तिला नियम सांगते की तू स्वतःचा गृह उद्योग सुरू कर, त्यासाठी कष्ट कर व हातात 4 पैसे आले की घरची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कर. पण मेहनतीसाठी हा नियम नेहमी लक्षात ठेव. उतू नको, मातू नको आणि घेतला वसा टाकू नकोस. मैत्रिणीने सांगितलेला नियम सावकाराची बहीण मान्य करते व तिला सांगते की उठणार नाही, माथणार नाही, घेतला वसा मी टाकणार नाही. काही महिने मैत्रिणीने सांगितलेल्या सल्ल्यानुसार सावकाराची बहीण रात्रंदिवस एक करून स्वतःचा छोटासा घरगुती उद्योग सुरू करते व तो उद्योग चांगला चालू लागल्यावर आपल्या गावातील आसपासच्या अनेक स्त्रियांना ही स्वतःबरोबर कामाला घेते. असे करत करत अनेक महिने उलटून गेले व हळूहळू तिच्या घरची बेताची परिस्थिती अचानक सुधारते व आसपासच्या गावात तिच्या ह्या कष्टाची व मेहनतीने मिळवलेल्या ऐश्वर्याची बातमी पसरू लागते. आपल्या बहिणीने स्वकष्टाने व मेहनतीने मिळवलेल्या सुखवस्तू पाहण्याचा मोह तिच्या भावाला आवडत नाही. म्हणून एक दिवस तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. बहिणीच्या घरी प्रवेश करताच तेथील छान छोक सुखवास्तू व ऐशाराम पाहून तो थक्क होतो. भाऊ घरी आला हे पाहून त्यांच्या बहिणीला आनंद होतो. ती त्याचा मनापासून आदर सत्कार करते व त्याला स्वादिष्ट असे गोडाधोडाचे जेवण बनवून देते. आपल्या बहिणीची बदललेली परिस्थिती व तिच्या अंगावरील महागडी साडी व भरपूर दागिने पाहून त्याला तिच्या ऐश्वर्याचा अंदाज येतो व आपण तिच्या वाईट व गरीब परिस्थितीत तिच्यासोबत इतके वाईट वागून सुद्धा तिने आपले इतके चांगले स्वागत केलेले पाहून त्याला स्वतःची चूक लक्षात येते व त्याने केलेल्या कृतीबद्दल त्याला स्वतःचाच खूप राग येतो आणि त्याला पश्चाताप देखील होऊ लागतो. बहिणीने केलेले जेवण व त्यांचा केलेला आदर सत्कार पाहून त्याचे मन भरून येते व जाता जाता तो तिला पुन्हा आपल्या घरी होणाऱ्या पूजेच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन जातो व माहेरी नक्की ये, मी तुझी वाट पाहील असे बजावून सांगतो. 2 दिवसांनी बहीण पुन्हा आपल्या भावाच्या घरी पूजेसाठी जाण्यासाठी निघते. परंतु यावेळी तिच्या अंगावर महागडी साडी व मौल्यवान दागिने असतात. शेजारीच असलेल्या आपल्या भावाच्या घरी माहेरी जाण्यासाठी ती तिच्या स्वतःच्या महागड्या गाडीत बसून जाते. माहेरच्या दारात तिची गाडी थांबताच तिचा भाऊ दारात तिचे स्वागत करण्यासाठी तिची प्रतीक्षा करत असतो. लगेचच तो तिला घरात घेऊन जातो व तेथे जमलेल्या अनेक पाहुण्यांना व मित्रमंडळींना आपल्या श्रीमंत बहिणीची व तिच्या गृह उद्योगाची ओळख करून देऊ लागतो.
बहिणीला गेल्या वेळेस भावाकडून मिळालेली वागणूक व यावेळी मिळत असलेली वागणूक यातील फरक स्पष्ट लक्षात आलेला असतो. आपल्याला आत्ता मिळत असलेला हा मान सन्मान हा आपल्याला मिळत नसून आपल्याला प्राप्त झालेल्या श्रीमंत आणि ऐश्वर्याला देण्यात येत आहे हे तिच्या चांगलेच लक्षात येते. काही वेळाने तिचा भाऊ तिला जेवणासाठी घेऊन जातो व सुशोभित केलेल्या व ताटाभोवती सुबक व विविध रंगांनी युक्त अशी रांगोळी घातलेल्या, सुगंधित उदबत्ती लावलेल्या अशा चांदीच्या ताटात तिला जेवण वाढलेले असते. तेथे बसण्यास तो तिला आग्रह करतो. बहीण त्या पंचपक्वान वाढलेल्या चांदीच्या ताटासमोर जाते, परंतु ताटासमोरील पाटावर ती स्वतः न बसता तिच्या अंगावरील सर्व मौल्यवान दागिने काढून ठेवते व त्याच्यासमोर अन्नाचे काही कण ठेवते. बहिणीच्या अशा वागण्याचा अर्थ तेथे उपस्थित असलेल्या कोणालाही कळत नाही व तिला वाढलेले अन्न ती तिच्या दागिन्यांना का खाऊ घालत आहे याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. तिचा भाऊ तिला असे केल्याचे कारण विचारतो व तू का जेवत नाहीस असे म्हणतो. तेव्हा ती शांतपणे उत्तर देते की दादा, आज तू मला जेवायला बोलवून नसून माझ्या या श्रीमंतीला, ऐश्वर्याला व माझ्या या मौल्यवान दागिन्यांना आमंत्रित केले आहेस. तुला खरंच बहिणीबद्दल प्रेम असते तर त्या दिवशी तू माझ्या गरिबीमुळे असे भरले ताटावरून अपमान करून मला पाठवले नसतेस. मी गरीब होते म्हणून तू इतरांसोबत मला ओळखही दाखवली नाहीस, परंतु आज माझी आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर तू स्वतः माझी ओळख प्रत्येकाकडे जाऊन करून दिलीस. म्हणजेच आज तू मला जेवायला न बोलविता माझ्या ह्या श्रीमंतीला जेवायला बोलवले आहेस. हेच खरे आहे ना? बरोबर ना? बहिणीचे हे बोलणे ऐकून सावकाराने मान खाली घातली व आपण केलेल्या चुकीची त्याने मनापासून तिची माफी मागितली. त्यावेळी बहिणीनेही त्याला माफ केले व सांगितले, हे सर्व मिळालेले वैभव मी माझ्या मेहनतीने व कष्टाने उभारले आहे, परंतु ते करण्यासाठी जेव्हा जेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी पडतोय असे मला वाटू लागले तेव्हा मात्र मी एकच नियम लक्षात ठेवला होता आणि पुढेही लक्षात ठेवीन, तो म्हणजे कष्ट करण्याचा हा वसा मी कधीच टाकणार नाही आणि येथे जमलेल्या प्रत्येकाला हाच सल्ला देईल की आयुष्यात कोणताही वसा घ्या, पण नेहमी लक्षात ठेवा, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा कधी टाकू नका. तात्पर्य: गरीब श्रीमंतीची तुलना कधीही करू नका. ती नेहमी होतच असते. परिस्थितीनुसार माणसाचे मन, स्वभाव आणि वागणूक बदलत असते, पण स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका. परिस्थितीनुसार कोणालाही वागू नका, कारण परिस्थिती, दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. आज त्यांचे दिवस असतील तर उद्या आपले दिवसही येऊ शकतात. ही गोष्ट नेहमी प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.